पुणे शहर शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली जाणार। महापालिका निवडणुकीतील सुमार कामगिरीनंतर शिवसेनेकडून नव्यानं संघटना बांधणी। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये बारामती मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार। बारामतीतील कसबा भवनामध्ये उद्या 4 वाजता होणार बैठक। राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवालांकडून नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या विकास कामांची पाहणी तसंच सर्व कामं वेळेत पूर्ण करण्याचे राजेश अग्रवाल यांचे अधिकाऱ्यांना आदेश। अदानी पॉवरचा राज्य सरकारसोबत मोठा करार। अदानी पॉवर महाराष्ट्राला पुढील 25 वर्ष 2500 मेगावॅट वीज पुरवठा करणार। या प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रातील वीज पुरवठा अधिक स्थिर आणि हरित ऊर्जेकडे वळायला मदत होणार। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं प्रदूषणामध्ये 10व्या स्थानी असलेल्या पंचगंगा नदीच्या स्वच्छतेला सुरुवात। तसंच राज्य सरकारकडून नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी प्राधिकरण स्थापन करायला मंजुरी। गोंदिया जिल्ह्यातील दासगावमध्ये भरधाव टिप्परनं महिलेला चिरडलं। संतप्त ग्रामस्थांनी गाडीचं टायर जाळत व्यक्त केला रोष। डांगुर्ली दासगाव मार्गावरून रेतीची वाहतूक बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी। पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची आज महत्त्वपूर्ण बैठक। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीला सुरक्षा प्रदान करण्यासंदर्भातील प्रस्तावावर बैठकीत मतदान। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली संरक्षण दलाच्या पूर्ण समन्वयानं आमचे इराणवर हल्ले सुरूच राहणार। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंचं मोठं वक्तव्य। अमेरिकेची हेलिकॉप्टर्स आणि विमानांचा इराणच्या आकाशामध्ये कमी उंचीवर घिरट्या। बेपत्ता वैमानिकाच्या शोधात अमेरिकेची इराणमध्ये शोध मोहीम सुरू असल्याची माहिती। मध्य इराणमध्येही अमेरिकेचं F-35 हे लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा। विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज। अमेरिकेने मात्र विमान पाडल्याचा दावा फेटाळला।